अन्नदान यासारखं मोठं दुसरं कोणतंही काम नाहीये. ते कार्य आपल्या गावामध्ये होतंय म्हणून पुनश्च आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. वास्तविक पाहता आज उभा राहण्याची सुद्धा माझी कॅपॅसिटी नाही. सकाळपासून 17-18 उद्घाटन झाले जिजा, दुपारी 10 ते 12 कीर्तन झालं आणि पुन्हा 4 ते 7 दिंडी प्रदक्षिणा झाली आणि दिंडी प्रदक्षिणा झाली आणि पुन्हा इकडे निघालो. मला वाटत होतं रामेश्वर महाराजांचा फोन यावा, काका चिंता करू नका आम्ही धकून घेतो, एवढा खुश झालो असतो. पण ते काही तसं झालं नाही. ते म्हणले आम्ही वाट पाहतो आणि कोणीतरी चॅनलवाले यायला लागलेत, म्हटले तुम्हाला यावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल. कोणतं चॅनल आहे? मराठी हॉटस्पॉट ही चॅनल आहे. ते इंग्रजी पक्क आहे माझं म्हणून होतं ते सगळं. धन्यवाद देतो तुम्हाला मंडळीला, जी चॅनलवाली मंडळी आहे, मीडिया करणारी मंडळी. कारण काळच बदलला आणि बदलत्या काळामध्ये या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त आमचे हात जोडून विनंती आहे, काही जरी झालं तरी सत्याचं सत्यत्वच आपण ठेवत जावं समोर. विठ्ठल विठ्ठल. कारण आज दुःख वाटतंय. अनेक धर्म आहेत दादा, अनेक पंथ आहेत, अनेक धर्माचं कोणीच दाखवत नाही. पण प्रत्येक जण हिंदू धर्माचं दाखवल्याशिवाय राहत नाही. दाखवणं गरजेचं आहे, पण त्यामध्ये सत्य दाखवण्यापेक्षा असत्य बरंच दाखवण्याचे प्रयत्न होतात. आणि म्हणून आता आम्ही कीर्तन पाहतो ना चॅनलवरती, सुंदर उपक्रम आहे. तुम्हाला सुद्धा नतमस्तक होतो. एवढे सुंदर उपक्रम राबवले की बरीचशी मंडळी ते घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. एवढे लोक खुश आहेत, एवढे लोक खुश आहेत. घरी बसल्या बसल्या 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12 कीर्तन चालूच राहतात. आणि म्हणून हा नरोपराय तुकोबरायचा संदेश समाजासमोर पोहोचणारी ही जी मंडळी आहे, तुम्हाला सुद्धा आमच्या एवढंच पुण्य आहे भाऊ. विठ्ठल विठ्ठल. श्री कशाला नाव सांगू. आज देवाला जे आवडतंय ते आम्ही करावं. आम्हाला जे आवडतंय ते जर आम्ही करत गेलो तर पुण्य करता होय, पुण्य करता पाप आपल्या पदरामध्ये पडत असतं. आणि म्हणून या नवरात्राच्या उत्सवामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊ. 2 उपक्रम एकत्रित आणतो आपण, देव आणि देवी. किंवा हा जो भेद आहे आमच्या ठिकाणी, देव वेगळा, देवी वेगळी, शाक्त भक्त वेगळे, काही वैष्णव वेगळे, शैव वेगळे, गाणपत्य वेगळे, हा जो भेद करतो आम्ही, या सर्व भेदाचं खंडन करून एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकच भगवान परमात्मा या विश्वाच्या बाजारामध्ये अनंत रूपाने, अनंत गुणाने, अनंत नावाने नटलेला आहे हे दाखवून देणारा संप्रदाय कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. विठ्ठल. आणि हे वारकरी संप्रदायाचं वैभव वाढवण्याचं काम आज यांच्या हातात आहे. रामेश्वर महाराजांचे बंधू असतील आणि त्यात मुख्य आमचे दादा आहेत, युवा कीर्तनकार, रामायणाचार्य. एवढी त्यांची मरमर असते या कामा करतात. सतत कुठे असो, जिथे बंद पडतं तिथे दादा उभा राहतात आणि ते कार्य घडून आणतात. दादांना धन्यवाद. पुरुषोत्तम असेल, तबलावादक आहेत, संस्थेचे अध्यापक महंत संदीप महाराज खरात, सर्वांना धन्यवाद देतो. ही लेकरं भविष्यामध्ये छत्रपतीची भगवी पताका कधीही खाली उतरू देणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ताकद आहे. पण काय होतं, 10-5 जण एकत्रित येऊन करायला लागले की त्यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा आम्ही त्यांना मागे वळण्याचा प्रयत्न करतो. हात जोडून विनंती आहे दादा, एवढ्या तरी क्षेत्रामध्ये नाही देता आलं तर आपण देऊ नका, नाही सहकार्य करता आलं तर आपण करू नका. परंतु कीर्तनामध्ये, सत्कर्मामध्ये विक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यासारखं पाप दुसरं कोणतंच नाही. महाराज म्हणतात, आपण नव जे हरी कीर्तना, येता जाता वारी कोणा, तया पापा ठेंगना महामेरू तो घातलिया भयानर कादाने, घातलिया भयानर कादाने, भयानर कादाने.
लिया भय नरका जाणे. म्हणून आपल्याला कुठे जायचंय ते आपण ठरवत जावं. सत्कर्म, संकीर्तन, अन्नदान यासारखं मोठं दुसरं कोणतंही काम नाहीये. ते कार्य आपल्या गावामध्ये होतंय. म्हणून पुनश्च आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. वास्तविक पाहता आज उभा राहण्याची सुद्धा माझी कॅपॅसिटी नाही. सकाळपासून 17-18 उद्घाटन झाले जिजा. दुपारी 10 ते 12 कीर्तन झालं आणि पुन्हा 4 ते 7 दिंडी प्रदक्षिणा झाली. आणि दिंडी प्रदक्षिणा झाली आणि पुन्हा इकडे निघालो. मला वाटत होतं रामेश्वर महाराजांचा फोन यावा, काका चिंता करू नका आम्ही ढकून घेतो, एवढा खुश झालो असतो. पण ते काही तसं झालं नाही. ते म्हणले आम्ही वाट पाहतो. आणि कोणीतरी चॅनलवाले यायला लागलेत. म्हटले तुम्हाला यावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल. कोणतं चॅनल आहे? मराठी हॉटस्पॉट हे चॅनल आहे. ते इंग्रजी पक्क आहे माझं म्हणून होतं ते सगळं. धन्यवाद देतो तुम्हाला मंडळीला, जी चॅनलवाली मंडळी आहे, मीडिया करणारी मंडळी. कारण काळच बदलला आणि बदलत्या काळामध्ये या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त आमचे हात जोडून विनंती आहे, काही जरी झालं तरी सत्याचं सत्यत्वच आपण ठेवत जावं समोर. विठ्ठल विठ्ठल. कारण आज दुःख वाटतंय. अनेक धर्म आहेत दादा, अनेक पंथ आहेत, अनेक धर्माचं कोणीच दाखवत नाही. पण प्रत्येक जण हिंदू धर्माचं दाखवल्याशिवाय राहत नाही. दाखवणं गरजेचं आहे, पण त्यामध्ये सत्य दाखवण्यापेक्षा असत्य बरंच दाखवण्याचे प्रयत्न होतात. आणि म्हणून आता आम्ही कीर्तन पाहतो ना चॅनलवरती, सुंदर उपक्रम आहे. तुम्हाला सुद्धा नतमस्तक होतो. एवढे सुंदर उपक्रम राबवले की बरीचशी मंडळी ते घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. एवढे लोक खुश आहेत, एवढे लोक खुश आहेत. घरी बसल्या बसल्या 6 ते 8, 8 ते 10, 10 ते काय 12 कीर्तन चालूच राहतात. आणि म्हणून हा ज्ञानोबराय तुकोबरायचा संदेश समाजासमोर पोहोचणारी ही जी मंडळी आहे, तुम्हाला सुद्धा आमच्या एवढंच पुण्य आहे भाऊ. विठ्ठल विठ्ठल. श्री नाथांचा अभंग आपल्या समोर मी उपस्थित केलेला आहे. आणि नाथ महाराज या अभंगाद्वारा सुंदर चिंतन करतात. नाथराय म्हणतात, संत या मृत्यू लोकामध्ये येतात. कशा करता येतात? नाथराय म्हणतात उपकार करण्याकरता येतात. काय उपकार करतात? संत ज्या बोधाला प्राप्त झाले त्या बोधाला आम्हाला प्राप्त करतात. या गोष्टी करत असताना महाराज म्हणतात ते याती कोणाचा विचार करत नाही, कारण ते दयाघन आहे. आणि आपल्यावरती उपकार करण्याकरता ते उदाराचे राणे आहे. उदारपणे उदार एका जनार्दने निर्धार. आपला फक्त निर्धार पक्का पाहिजे. दादा पारमार्थिक जीवनामध्ये एक गोष्ट झाली, आम्ही निर्धार पक्का करत नाही. आज बघा प्रमाण कथेमध्ये आम्ही ऐकतो, दूध पियो मोरे गोविंद, दूध पियो नामदेवा हाती दूध प्याला. शबरीचे बोरं खाल्ली, नामदेवाच्या हातून दूध पेला. हे आम्ही कथेमध्ये सांगतो. ते आज सुद्धा त्रिवार सत्य आहे. पण त्याचा अनुभव येण्याकरता, त्याची अनुभूती येण्याकरता आमचा निर्धार पक्का पाहिजे, आमचा निश्चय पक्का पाहिजे, आमची तेवढी दृढ श्रद्धा असली पाहिजे. या गोष्टी जर असल्या तर आजही तुकोबारायांच्या आदी करून साधू संतांच्या वचनाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही, ही गोष्ट आहे. आणि म्हणून संत येतात, आल्याच्या नंतर आमच्यावरती उपकार करण्याकरता ते समर्थ आहेत. आमच्यावरती उपकार करतात. काय उपकार करतात? महाराज म्हणतात ते त्यांच्यासारखं बनवतात. आता बरीचशी काही प्रकार पाहायला भेटतात. 99% माणसं अशी आहेत की आपल्यासारखा समोरचा व्हावा असं कोणाला वाटत. हेच दुर्दैव आहे आपल्या जीवनात. आणि त्यातली त्यात महाराष्ट्रातलं हे दुर्दैव आहे की मी असा झालोय माझ्यासारखा. दादा 1900 मला वाटतं 88-89 गुरुवर्य विष्णू महाराज कोवळेकर, त्याच्या अगोदर रामायण कोणीच सांगत नव्हतं. बाजीराव महाराज जवळेकर रामायण सांगायचे, पण 7 दिवसात पूर्ण कथा करणारं रामायण
फक्त कवळेकर महाराज सांगायचे महाराष्ट्रात, बरं का, तेवढीच व्यक्ती होती. 7 वर्ष सेवा केली दादा मी त्यांची, 7 वर्ष. आणि चिखलीला रामकथा होती, जांभोऱ्याला, आपल्याला माहिती आहे, जांभोऱ्याला रामकथा होती. 3ऱ्या दिवशी बाबाला ताप आला, 100 डिग्री ताप. 5-7 हजार समाज जमलेला. परत चालले. रात्रीचे कीर्तनकार सुद्धा तिथे होते. आदिनाथ महाराज कपाळ होते, भगवान महाराज सुरसे होते, कापसे होते, वळसे होते, दत्ता महाराज कुलट होते, त्याच्यानंतर तुळशीराम मोरे होते मालेगावची. ही सर्व आम्ही मंडळी सोबत होती. त्यावेळेस मी म्हटलं बाबा मी कथा करू का, पण 7 वर्ष पात्र करून तबला वाजून मी लिखाण करत होतो. 7 वर्ष पात्रही करायचे, तबलाही कथेत वाजायचा आणि तेवढं करून लिखाण करायचं. 7व्या वर्षी ताप आला म्हणून कथा कॅन्सल होणार. मी गेलो, म्हटलं बाबा मी कथा करू का. पटकन उठून बसले. तुम्ही कथा करणार? म्हणलं आरंभ शेवट मला सांगा. बाबांनी आरंभ शेवट सांगितला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पहिल्याच दिवशी मी 3.5 तास कथा केली. तेवढ्या तापीमध्ये गुरुवर्य महाराज रडत रडत कथा ऐकत होते. पण ती कथा एकली ठेवली नाही. आज महाराष्ट्रात जेवढे तरुण रामायणाचार्य दिसतात ही सगळ्याला आम्ही वाटून टाकली. बुवा विठाला 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 कोण्याही परिसरात कुठेही जातो मी, आपली जी पद्धत आहे ही पद्धत दुसऱ्याला जमणार नाही. ही आलेली परंपरा आहे. आपण हा सारिके हा हे अवघडच होत आहे. आपण झालोय ना, दुसऱ्याला सुद्धा तशा पद्धतीचं बनावं ही वृत्ती आमच्या जीवनामध्ये पाहिजे. मग ते कुठलंही क्षेत्र असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल. येताना या पोराला मी सांगितलं आता पुरुषोत्तमला, म्हणलं दादा पखवाज ही आपलं दैवत आहे, तबला तुमचं दैवत आहे, गायन तुमचं दैवत आहे, ही नारदाची गाती ही ज्याचं त्याचं स्वतंत्र दैवत आहे. म्हणून याचा उपयोग आपण योग्य पद्धतीने जर केला तर त्या देवतेची आपल्यावरती कृपा होत असते. आणि कीर्तन पांगवण्याकरता केला तर त्याचा शाप लागत असतो. विठ्ठल विठ्ठल शाप लागत असतो. म्हणून त्या देवतेची कृपा आपल्यावरती व्हावी. चला मी कशा करता बोलतो की आपल्यासारखा प्रत्येक जण व्हावा असं प्रत्येकाला जर वाटलं ना तर आपल्या ठिकाणी असलेलं जे विषम आहे हे विषम राहणार नाही. बघा ना, आताच 15-20 दिवसापूर्वी वैकुंठवासी श्री हरिभक्ती परायण आदरणीय ताजुद्दीन महाराज गेले. एक महात्मा. आता कोण कोणत्या चष्म्याने पाहिजे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, पण आम्ही शुद्ध चष्म्याने पाहणारी माणसं. आणि आरंभापासून जिजामी तिथे उपस्थित आहे. त्यांना भगवे कपडे मी टाकले अंगावरती, रुद्राक्षाच्या माळी, तुळशीची माळ गळ्यात मी घातली, गंध त्यांना मी स्वतः लावला. आणि शेवटी समाधीत बसवल्याच्या नंतर हे खोबऱ्याचे ते सुद्धा ठेवण्याकरता तुम्ही टीव्ही मध्ये मला पाहिलंही असेल त्यावेळेस सर्वांनी. शेवटपर्यंत डोक्यावरती महादेवाची पिंड, छातीवरती एक महादेवाची पिंड, पूर्ण विधी. शेवटची मंत्रपुष्पांजली म्हणणारा सुद्धा मी आहे त्या ठिकाणी. मंत्रपुष्पांजली म्हटलो. एक साधू आहे. बघा काय योग असतात जीवनामध्ये. आता आम्ही म्हणतो मुसलमान आमच्याकडं नाही का पहिल्यापासून. लतीफ मुसलमान सेना नावी जान परम भक्त. अनगड शाह फकीर कोण होते? अरे वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे इथे जातीचा, धर्माचा, कुळाचा विचार केला जात नाही. इथे अधिकाराचा विचार केला जातो. 1400 वर्ष जगलेला चांगदेव तो सुद्धा 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला गुरु म्हणतो. विठ्ठल चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो ताईचा. आणि म्हणून आपल्या या संप्रदायामध्ये आम्ही थोडंसं विचारपूर्वक वागलं पाहिजे. कोणी काय म्हणते ते नमाज पडायची, बरेच लोकांचं मत होतं. पण आम्ही पाहिलं आमच्या डोळ्याने. फार वेळा आम्ही कार्यक्रम ऐकले, आम्ही त्यांची कीर्तनही घेतली. खरं सांगू का गड्या, ज्या दिवशी त्या माणसाने कोर्टात सांगितलं, कोर्टामध्ये हिंदू धर्म स्वीकारला,
त्या दिवशीपासून त्या माणसाने हिंदू धर्मात सोडून दुसरं काहीच केलं नाही. विठ्ठल विठ्ठल. एक ब्राह्मणाच्या हातचं खात होता तो माणूस फक्त. ती व्यक्ती ब्राह्मणाच्या हातचं खात होते. इतर कोणाचंही अन्नाला स्पर्श केला नाही आयुष्यामध्ये, स्वतः हाताने करून खात होते. तरी सुद्धा आम्ही त्यांना नाव ठेवतो की आमचा ज्याचा त्याचा चष्मा आहे. इथे जातीचा संबंध नाही, पंथाचा संबंध नाही. 2 दिवस मला झोप येत नव्हती की त्यांनी प्रमाण तेच म्हणले. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, आणि भजन हे प्रमाण मानलं. आता त्याला फाटे फोडणारे, विचारणारे, बोलणारे, काही ड्रायव्हर वेगळा, आमका वेगळा, हे आम्हाला मान्य नाही. ज्या क्षणाला कीर्तन चालू असताना खाली बसून मान टाकले, आम्ही म्हणतो ते त्यांचा प्राण कुठे निघून जाऊ, पण ते तिथंच गेले. विठ्ठल खाली बसले, त्याच क्षणाला ते गेले. आता मीडियावाले असतील किंवा काय असतं, बोलत असताना लोक वेगवेगळ्या पद्धतीने हुशार लोक असतात, पत्रकार हुशार असतात, काहीतरी काढून घेण्याकरता वेगवेगळं बोलतात. परंतु अशी एक महान विभूती आपल्या परिसरामध्ये झाली. 5 समाधी, 5,000 रुपये सुरुवातीला दिले भाऊ मी. सुरुवातीला तिथे कोणाचाच कोणाला मेळ लागत नव्हता. अरे म्हटलं हे 16 दिवस व्हायचे कसे? 5,000 रुपये माझे स्वतःचे सुरुवातीला दिले. नंतर मग पानेवाडीच्या महाराजांनी 51,000 रुपये दिले. सर्वांनी तिथे दिले. आज महाराष्ट्रामध्ये मीडियामध्ये प्रत्येक चॅनलला ताजुद्दीन महाराजांचे कीर्तन येतात, चांगल्या पद्धतीचे येतात. तो कुठल्या जातीचे होते, कोण होते हे म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायाला एका मुस्लिम समाजामध्ये जन्माला येऊन त्यांनी छत्रपतीचा आदर्श दिला, हे महत्वाचं आहे. एक दिवस मला पाहायचं होतं महाराज, मला गावाचं नाव आठवत नाही. त्या गावामध्ये मला वाटतं आंतरवालिका कुठेतरी त्यांचं कीर्तन होतं. फार दिवस झाले त्याला. त्या कीर्तनाकरता असंच माझ्या कानावरती चर्चा आली की बा महाराज कीर्तनाच्या अगोदर नमाज पडतात, आमकं करतात. पण मी त्या खिडकीमध्ये उभा होतो, रामेश्वर महाराज खिडकीजवळ उभा होतो. आणि खिडकीजवळ उभा असताना खिडकीतून डोकावून पाहत होतो, हे सत्य का असत्य. महाराज त्या व्यक्तीने ध्यान लावलेलं होतं. ध्यान, नमाज पडत नव्हते, कारण नमाज पडत असताना भगवा अंगावर धारण करून नमाज पडता येत नाही. ध्यान लावलं होतं आणि त्या ध्यानामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा पाहिल्याच्या नंतर आमचं शास्त्रवचन सांगतं की दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषः. एवढी तेजस्वी मूर्ती दिसत होती. त्यांचं तेज एक आगळं वेगळं तेज दिसत होतं. त्या दिवशीपासून आम्ही म्हणत होतो की ताजुद्दीन नाव जरी बदललं नसतील पण ते आमचे श्रीराम होते. विठ्ठल नाव ठेवलं असेल, परंतु राम कृष्ण हरी या मंत्राला ज्यांनी आपलं सर्वस्व जीवन समर्पित केलं आणि शेवटच्या क्षणाला त्याच मंत्राचा जप करून आपला देह ठेवला, असे असणारे ताजुद्दीन महाराज, फार त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी बोलण्यासारखं आहे. अनेक कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रयोग दाखवले, त्यांनी अनुभूती दाखवल्या. माझ्या जीवनामध्ये किती मोठा प्रवास झाला, ह्या सर्व गोष्टी दाखवल्या. हे करत असताना सुद्धा आम्ही तिरस्कार बुद्धीने त्यांच्याकडे पाहत राहिलो. पण ज्यांना जाण आहे, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, आणि तरीच महिमान येईल कळो. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभया गती आणि काशी. कोणालाही ते महत्व कळत नाही. आणि म्हणून महाराजांचं जीवन एक अलौकिक जीवन होतं. मला सांगा, काल गेलेली व्यक्ती जिजा 1 तासामध्ये माणूस ताठून जातो. 2च माणसं मला दिसले ह्या 2 वर्षामध्ये. पहिले ताजुद्दीन महाराज आणि दुसरे जे हरी महाराज. विठ्ठल साधा भोळा महात्मा रामेश्वर महाराज. दादा आम्ही त्या दिवशी कपडे काढले, सगळे त्यांना स्नान घातलं, कर 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 हातपाय वाकत होते. हे तरी तात्काळ झालेलं होतं. पण त्यांना जवळजवळ 1 दिवसाचा कालावधी गेला होता, तरी सुद्धा असे हातपाय सगळे वळत होते पूर्ण पूर्ण. कुठे ताटणं नाही, फुगणं नाही. अरे ही कशाचं कारण आहे? ज्याच्या जीवनामध्ये
अखंड नामचिंतन केलं. कुठे जरी असले तरी अखंड नामस्मरण ते करत होते. असे जे साधू असतात ते या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतात. कशा करता? तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता. फार मोठे उपकार. बघा इंदोरीकर महाराज आहेत, बोलतात विचित्र, पण विचित्र बोलणं त्यांचा विनोद नाही, विचित्र बोलणं त्यांचं टिंगल नाही, तर विचित्र बोलणं ही आजची काळाची गरज आणि परिवर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. मी तर त्याच महात्म्याला मानतो इंदोरीकरांना. लोक म्हणतात, मी मानतो की आज वेगळ्या ठिकाणी जाऊन मनोरंजन करणारा जो वर्ग आहे, अशा वर्गाला जर महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लोकाला जर जवळ आणण्याची ताकद कोणात असेल तर फक्त इंदोरीकर आहेत. विठ्ठल विठ्ठल. खरा पाटील सोबतो माणूस, खरा पाटील सोबतो. अर्थात हे प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे, आपापल्या त्या साधनेच्या माध्यमातून, आणि हे साधनेशिवाय घडत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं अर्जुन महाराजाचेच कमून पाय पडते, माझेच कमून पडत नाही. रामेश्वर महाराजालाच कसं लोक बोलवतात, मलाच का बोलत नाहीत. दादाचे कमून पाय धुतात, माझे कमून अरे पाय दादाचे धुत नाहीत, ते आचरणाचे पाय धुतात, त्या कर्तृत्वाचे पाय धुतात, आणि त्या असलेल्या शक्तीचे पाय धुतात. विठ्ठल ज्या गोष्टी जीवनामध्ये ज्या घडत असतात ना, त्या आपल्या आचरणाने घडत असतात. हे वलय तयार होतं. वलय या विज्ञानवादी लोकांनी मागच्या 4-2 वर्षापूर्वी महाराज लोकांना मशीन लावल्या होत्या. मशीन लावल्या की या लोकांकडे कोणती अशी चुंबकीय शक्ती आहे की समाज यांच्याकडे खेचला जातो. काय नेमकं आहे तर त्यांनी शोधलं की आसारामजी बापू असतील, कोणी असतील, समजा हे साधू आहे. आता त्या काळामध्ये बघा, आसारामजी बापूला सगळ्या लोकांनी विरोध केला, पण मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्याबरोबर फिरलो. नाशिकपर्यंत गेलो मी, नाशिकपर्यंत गेलो. आजही ते असत्य आहे, हे निर्विवाद आहे, परंतु सत्तेपुढं शहाणपणा चालत नाविलाज आहे. त्या लोकांच्या मनात आलं तर ते काय करतील, कोणाचं जरी वैराना रंग त्याचा. एक क्षणार्धामध्ये त्या गोष्टी घडत असतात. नाशिकला कमीत कमी 25 लाख समाज होता, आणि त्याच्यामध्ये वारकऱ्यामधून फक्त एकला अर्जुन महाराज होता. त्याच्यामध्ये वारकरी फुगडी फक्त आपलीच झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. पाहिलं की आम्हाला एखादा कार्यक्रम करायचा असेल तर लोक बोलावून घ्यावे लागतात, आणि या लोकांचं नाव ऐकून हजारो लोक कसे येतात. ती मशीन लावली या लोकांनी, आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे हे साधनेचं वलय. म्हणून महाराजांनी आपण काय म्हणतो, वेदांत सांगण्यापेक्षा माया काय, ब्रह्म काय, सत्य काय, मिथ्य काय, या गोष्टी करण्यापेक्षा आमच्या जीवनामध्ये आम्ही साधनेला महत्त्व द्यायला पाहिजे. कुठेतरी मोठके निमिषभरी देतू जाय, साधनेला महत्त्व द्यायचं. जुने जे वारकरी होते त्यांचा हरिपाठ म्हणजे हरिपाठ, काकडा म्हणजे काकडा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करत नव्हते. आता आम्ही कीर्तनकार झालो, पण हरिपाठ पाठ नसल्यामुळे हरिपाठ सुरू झालं की आम्ही शौचाला जातो. विठ्ठल साधनेला ऐशे व्यत्यय परंपार नये नामधारका बरोबर. असे ब्रह्मव्यक्ती असतील, पण जो नामधारक आहे, जो साधना करणारा व्यक्ती आहे, त्याच्या भोवताली वलय तयार होत असतं, आणि ते वलय समाजाला आकर्षण करत असतं, ते आकर्षित करत असतं. अनेक ही संत मंडळी आहे, अनेक संत मंडळी या विश्वामध्ये येतात आणि आपल्यावरती उपकार करतात. तुम्ही म्हणाल महाराज उपकार करण्याकरता ही मंडळी येतात, परंतु उपकार करण्याकरता अनेक लोक येतात, हेही आम्हाला माहीत झालेलं आहे. गुरुकुलामध्ये गुरुकडून आम्ही अध्ययन करत असताना आम्ही असं ऐकलंय की या सृष्टीमध्ये ईश्वराने ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्मितीबरोबर जीवावरती उपकार करण्याकरता 7 वस्तूची निर्मिती केली. किती? 7 वस्तूची निर्मिती केली. त्याच्यामध्ये चंद्र परोपकारा करताय, सूर्य परोपकारा करताय, गाय परोपकारा करताय, वृक्ष परोपकारा करताय, नदी परोपकारा करताय, आणि संत सुद्धा
परोपकाराकरता आहेत. हे सगळे परोपकाराकरता निर्माण केलेले आहेत. असं असताना आपण इथे संतांचं महत्त्व विशेष स्वरूपाने का सांगावं? दादा एवढाच मुद्दा सांगून मला पुढे जायचं आहे. जरी विश्वामध्ये सृष्टी निर्मितीबरोबर देवाने तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता या गोष्टी जरी निर्माण केल्या असतील, परंतु त्या गोष्टी एकच गोष्ट करू शकतात, परंतु आम्हाला त्यांच्यासारखं बनू शकत नाही. चंद्र कशा करताय? परोपकारा करताय. गंगा पापम शशी तापम दैन्यंच कल्पतरुस तथा. चंद्र आमचा ताप घालवतो, आम्हाला शीतलता त्या ठिकाणी प्राप्त करून देतो. सूर्य कशा करताय? परोपकारा करताय. सूर्य परोपकारा करताय. सूर्याच्या ऊर्जेमुळे आम्हाला अनेक भौतिक साधनं त्या ठिकाणी मिळू लागली जातात. ही लाईट जरी गेली दादा तरी आता काही बंद पडत नाही. ते सौर ऊर्जावरची शेतातल्या मोटरा सुद्धा त्याच्यावरती चालू लागल्या. हे माईक सुद्धा त्याच्यावरती चालतात. सर्व 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 त्याच्यावरती चालतात. शेगड्या चालतात. काय आहे नाही, जेवढं काही भौतिक जीवनामध्ये आपल्याला साधनं लागतात ना, जेवढे विज्ञानाने बनवलेली साधनं आहेत, ही साधनं सगळे सूर्याच्या प्रकाशावरती चालतात. असा शोध त्या ठिकाणी लागलेला आहे. सूर्य कशा करताय? परोपकारा करताय. सूर्य परोपकारा करता. चंद्र परोपकारा करता. वृक्ष कशा करतायत? परोपकारा करतायत. परोपकाराय फलंती वृक्षाः. शास्त्र सांगते फलंती वृक्षाः. वृक्ष परोपकारा करत आहेत. बघा किती परोपकार. ज्याने झाड लावलंय त्याला ती सावली देतं, आणि जे तोडायला गेलं त्याला सुद्धा जो खांडावया घाव घाली का जाव लावणी जयाने केली, दोघा एकची सावली दे वृक्ष जैसा. वृक्ष दोघा एकची सावली दे. असा एकच वृक्ष आहे की जो तोडण्याकरता जातो, जो पाणी घालून मोठं करतो, दोघांना सारखीच सावली त्या ठिकाणी देतो. म्हणजे वृक्ष कशा करताय? परोपकारा करताय. पण आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही. बघा किती परोपकार करतात हे वृक्ष. एक दोन उदाहरणं आपल्या समोर सांगून जातो. आप्पा तुळस आहे. तुळस ही तुळस आहे की नाही? बघा अनेक वृक्ष आहेत. काही रात्री ऑक्सिजन देणार आहेत, काही दिवसा ऑक्सिजन देणार आहेत. पण रात्री आणि दिवसा 24 तास ऑक्सिजन देऊन अनेक प्रदूषणाला नाहीशी करण्याची ताकद कोणात आहे? तुळशीमध्ये. म्हणून आम्ही म्हणतो दादा घाला ना गड्या तुळशीची माळ. आता जरी नाही घातली तर शेवटला म्हणतातच ना, काय बाबाच्या तोंडात तुळशीचं पान तरी त्यावेळेस तरी घालतात की नाही? मग त्यावेळेस घालण्यापेक्षा आज पवित्र तुळशीची माळ का घालू नाही? पण लोकांना का कंटाळा आलाय आम्हाला तेच कळत नाही. नवीन नवीन दुकानात जायची आम्हाला सवय लागली, नवीन माल घ्यायची सवय लागली. म्हणजे नवीन माल सगळा चाय नाही गड्या. ते दिसतं चांगलं पण चांगलं नाही आहे. हे जुनाट जुगा वारकरी संप्रदाय सनातन परंपरा आहे, अनादिकालाची परंपरा आहे. आणि इथला माल एवढा सुद्धा त्याला बट्टा नाही. वैष्णवाचा